असे तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाशिवाय महिलांची प्रगती होऊ शकणार नाही, देशातील अर्धी शक्ती वाया जाऊ शकते आणि त्यासाठी त्या देशातील मुली शिकल्या पाहिजे आणि म्हणून 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली असे महात्मा ज्योतिराव फुले. कचरा हा केवळ डोक्यात नाही, रस्त्यावरच नाही तर डोक्यातला कचरा त्यापेक्षाही भयंकर राहते आणि तो कचरा काढणे फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी ज्यांनी दिवसभर रस्त्यावरचा कचरा आणि सायंकाळी डोक्यातला कचरा काढण्याचं काम केलं असे संत गाडगे बाबा. असंख्य अडथळे सहन करून पूर्ण जीवनातली शक्ती पणाला लावून ज्यांनी जगातील सर्वोत्तम असं संविधान निर्माण केलं असे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण करण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला अशा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज 13 एप्रिल आरती पॉली पॅकेजिंग अँड इंटरप्राइजेस, आरू मशिनरीज अँड इक्विपमेंट, जन्मंदू परिवार तसेच ग्लोबल मशिनरीज, डिजिस्ट्रॉन मयूर गोंडाणे तर्फे म्हणजे 2 उद्योगपती आपल्यात निर्माण झाले. आता कडमेश्वर मध्ये ते 2 उद्योगपती आहेत, अमर जन्मंदू आणि मयूर गोंडाणे. सर्वप्रथम या दोघांचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. आणि बाबासाहेबांनी जे म्हटलं की उद्धरली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे, खरोखर या परिवारानं सार्थक करून दाखवलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांचं नाव सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि सदैव सामाजिक चळवळीमध्ये अहोरात्र ते परिश्रम करत असतात, असे डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड साहेब, समाज कल्याण विभाग उपायुक्त, ज्यांच्या चेहऱ्यावर थोडासाही थकवा जाणवत नाही. या वयातही त्यांनी प्रास्ताविक केलं आणि त्यांनी सांगितलं की उरलेला वेळ पुन्हा मला द्याल, असे वासुदेवराजे उके काकाजी. त्यानंतर कडमेश्वर मधील इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य सर, जवळपास 1 वर्ष झालं जॉईन झाले, 1 वर्षामध्ये. परंतु ज्या दिवशी सर जॉईन झाले त्या दिवसापासून इतकी मेहनत घेतली, एकही दिवस मला वाटते त्यांनी वाया जाऊ दिला नाही. आणि कडमेश्वर तालुक्यातील इंदिरा गांधी महाविद्यालयात त्यांनी बी ग्रेड मिळवून दिला. हे फार आनंदाची गोष्ट आहे. नॅक मध्ये त्यांनी ब्रिगेड मिळवून दिला. त्या नॅक मला सुद्धा त्यांनी सरांनी बोलावलं होतं त्यावेळेस. तर हे साधं काम नाही, फार मेहनतीचं काम आहे. सर्वांना सांभाळून घेऊन या गेटपर्यंत पोहोचवणे. सरांचं पण या निमित्ताने मी खूप खूप धन्यवाद देतो सरांना. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे आभार प्रदर्शन करणार आहेत विषय तज्ञ, ज्यांचा सामाजिक कार्यामध्ये महत्वाचा वाटा असतो, असे राहुल वानकडे सर. आणि या कार्यक्रमात आपल्याला काय मिळणार, या कार्यक्रमात कोणता संदेश मिळणार, असे आतुरतेने वाट बघणारे सर्व बंधू भगिनी, उपासक उपासिका, सर्वांना मनपूर्वक सप्रेम जय भीम. बंधूंनो,